आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कारे व्यवहारी संसाराच्या, नेईल ओढुनी ठाऊके नसता, नराये दुच्छिता हरिवीण. कठीण हे यम दुःख यमजाचतील, कोण सोडविल तया ठाई, नेईल ओढुनी ठाऊके नसता, नरा हे दुच्छिता हरिवीण. राहतील दुरी सज्जन सोयरी, आठवी श्रीहरी लवलाही, नेईल ओढुनी ठाऊके नसता, नरा हे दुच्छिता हरिवीण. तुका म्हणे किती करिसी लढाई, तुका म्हणे किती करिसी लढाई, होईल भडाई थोर पुढे, नेईल ओढुनी ठाऊके नसता, नराये दुच्छिता हरिवीण. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील भगवंताने तुम्हा आम्हाला जो नरदेह दिलेला आहे, जो मनुष्य देह दिलेला आहे, तो मनुष्य देह कशा प्रकारचा आहे, काय निमित्ताने तुम्हा आम्हाला हा प्राप्त झालेला आहे. खरं तर नरदेह मिळूनही तुम्हा आम्हाला कुठेही विकत न मिळणारं जे आयुष्य भगवंताने दिलेलं आहे, ते आयुष्य किती मोलाचं आहे, कशा प्रकारे आहे. खरं तर आपण या ठिकाणी ते आयुष्य जगत असताना, आयुष्याचा मार्ग क्रमण करत असताना त्या आयुष्याचा विचार आपण कधी करत नाही. ते आयुष्य आपण मोजत नाही, त्याचा विचार करत नाही. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुम्ही जरी मोजत नसाल, तुम्ही जरी त्याचा विचार करत नसाल, तरी सुद्धा ते आयुष्य मोजावया बैसला मापारी. बरं का? तू का रे व्यवहारी संसाराच्या. आपल्याला हा नरदेह भगवंतांनी ज्या कामानिमित्त दिलेला आहे, ज्या कार्यानिमित्त दिलेला आहे, ते कार्य, ते काम बाजूला ठेवून आपण संसारामध्ये कार्य करत असताना मायेअधीन होतो, देहबुद्धी अधीन होतो, अंधश्रद्धेअधीन होतो, अज्ञानाधीन होतो, भ्रमामध्ये कार्य करत असतो. आणि मग अशा वेळी काय होतंय, तर संसारामध्ये आपण गुंतलो जातो. मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, अरे ह्या संसारामध्ये कार्य करता करता तुझं आयुष्य कधी संपेल हे सांगू शकत नाही. कारण माणसाच्या आयुष्याची ओळख करून देत असताना काय म्हटलेलं आहे की पाण्याचा बुडबुडा ज्याप्रमाणे निर्माण होतो काय आणि फुटतो काय, अशा प्रकारे माणसाचं आयुष्य आहे. बरं का? शास्त्रामध्ये 100 वर्ष सांगितलेलं आहे, पण 100 वर्ष आपल्याला मिळेलच याची गॅरंटी नाही. आहे का? कोणी सांगू शकतंय का? 100 वर्ष तर लांब गेलं, पण उद्याचा सूर्य जरी आपण पाहू असं कोणी सांगू शकतंय? रात्री एकदा डोळे मिटल्यानंतर सकाळचा सूर्य आपण पाहणार, सकाळी माझे डोळे उघडणार, मी उद्याचा दिवस पाहणार, एवढं सुद्धा कोणी सांगू शकत नाही. मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नेईल ओढोने ठाऊके नसता. बरं का? जन्माला येण्याच्या 9 महिने 9 दिवस आधी आपल्याला माहीत असतंय, आपल्या घरातल्यांना माहीत असतंय का आपल्या घरात कोणतरी जन्माला येणार आहे. बरोबर आहे की नाही? आपण जन्माला येण्याच्या काही दिवस आधी आपल्या घरातल्यांना माहीत असतंय की आपल्या घरात कोणतरी जन्माला येणार आहे. सांगा ना, मृत्यूच्या किती दिवस घरातल्यांना माहीत असतंय की आपल्या घरातला माणूस कोणतरी जाणार आहे. बरं, घरातल्यांना नाही, पण जो जाणार आहे त्याला तरी नाही. आलं का लक्षात? जो जाणार आहे त्यालाही माहिती नसते. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, नेईल ओढोने ठाऊके नसता. मग अशी अवस्था जर आहे तर आपण काय केलं पाहिजे, न राहे दुच्छिता हरिवीण. म्हणून अखंड आपण काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, दुच्छित राहता कामा नये. आणि जर दुच्छित अवस्था असेल, जर आपण मायेच्या अधीन झालो, जर आपण देहबुद्धीच्या अधीन झालो, विषयांच्या अधीन होऊन नको त्या प्रकारची कर्म जर आपण केली, तर मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, कठीण हे दुःख यम जाचतील. बरं का?
तारुण्यामध्ये जो मनुष्य कार्य करतोय की नाही, कर्म करतोय की नाही, त्याचे भोग त्याला कधी भोगायला येतात? वृद्धपणी येतात. जोपर्यंत संचित आहे, बळ आहे, तोपर्यंत तो मौज मजा करत असतो. पण एकदा ते संचित संपलं ना, एकदा काय तारुण्य कमी झालं, देह थकला, की मग मात्र तारुण्यामध्ये नाना प्रकारचे मजा केलेली, जे काही भोग भोगलेले असतील, जे काही त्यांनी मौज मजा केली असेल, ती त्याला कधी वृद्धपणी भोगायची येते. तरुणपणी नाना प्रकारची व्यसनं केली, तरुणपणी नाना प्रकारच्या विषयाधीन होऊन नको त्या प्रकारची वासना आपलीशी केली आणि त्या वासनेप्रमाणे वागला, नको त्या प्रकारची व्यसनं केली. पण हे सगळे भोग कधी भोगायला येतात? वृद्धपणी भोगायला येतात, आहे की नाही? म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात की नेईल ओढून ठाऊके नसता, न राये दुच्छिता हरिविणा, का रे बाबा तर कठीणे हे दुःख यम जाचतील, कोण सोडविल तया ठाई. कोण सोडविल मग शेवटच्या वेळेला? कोण आपलं आहे? कोण सोडवणार आहे? म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात ना, नको नको मना गुंतू माया जाडी, काळ आला जवळी ग्रासावया. बरं का? मग त्या ठिकाणी ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? काळाची ये उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिन दूर राहे. आणि मग त्याचीच ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, कोण सोडविल शेवटच्या वेळी आपल्याला? त्याचं उत्तर देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुम्हा आम्हाला आईच्या गर्भातून ज्याने सोडवलं की नाही. बरोबर आहे की नाही? कोणी डॉक्टरांनी? त्यावेळेला जेव्हा नवही द्वारं बुजली गेली की नाही, मग नवही द्वारं बुजल्यानंतर आपण काय केलं? भगवंताला प्रार्थना केली. भगवंताला काय केलं? नवस केला, देवा तू जरी मला इथून सोडविसी, गर्भवास हा चुकविन, ऐकी ना, स्वहित करीन, पुन्हा न ये येथे. अशा प्रकारे देवाला प्रार्थना केली आपण. आणि देवाला प्रार्थना केल्यानंतर मग देवाने आपल्याला सोडवलं. ज्याने तुम्हा आम्हाला आईच्या गर्भातून सोडवलं ना, तोच शेवटच्या वेळेला सोडत असतो. बरं का? तोच शेवटच्या वेळेला सोडत असतो. मग जो शेवटच्या वेळेला आपण आपल्याला सोडवणार आहे ना, मग उभा आयुष्य आपण कोणाचं स्मरण करावं? संसार प्रपंचाचं स्मरण करून चालेल का? मायेच्या अधीन होऊन, देहबुद्धीच्या अधीन होऊन नको ती कर्म करून चालेल का? नाही चालणार. मग आपल्या जीवनाचा जर आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे, आपल्या आयुष्याचा जर आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी गीतेमध्ये 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला ओळख करून देतात, जाणीव करून देतात. आणि त्या ठिकाणी ओळख करून देत असताना भगवंत काय म्हणतात? यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंती कुंतेय सदा तद्भाव भावितः. काय म्हणतात भगवंत? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जी काही कर्म करताय, बरं का, जे काही कार्य करताय, जसं वागताय, जसं जगताय, त्याचं तुम्हाला काय होतंय? ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये शेवटच्या वेळेला ममत्व निर्माण होतंय की नाही, तेच तुम्हाला आठवतंय. बरं का? आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय तेच तुम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असतंय. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी म्हणतात, कोण सोडविलंय ना आपल्याला, त्याची आपण ओळख घ्यायला पाहिजे, त्याचं स्मरण करायला पाहिजे. मग पुढे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, राहतील दुरी सज्जन सोय रे. माणसाला अभिमान कसला असतो? अख्ख्या गावभर सांगत असतो तो नाही. एकदा गावातले 4 जण बसले ना, की मग तो सांगत असतो, अख्ख्या गावात एवढं मोठं सोयरं नाही ना, तेवढं मोठं सोयरं माझं आहे. एक एक सोयरा माझा, एक पण सोयरा माझा नवला नाही. बरं का? मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोयरे धायरे दिल्या खेचल्याचे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? सोयरे धायरे कुठपर्यंत आहे? सांगा ना. आपलं प्रेम एकमेकावर कुठपर्यंत असतंय? आज भाऊ बहिणीचा तोंड बघत नाही, काही ठिकाणी बहीण भावाचा तोंड बघत नाही. माऊली, का झालंय असं? त्याला कारण काय? जमीन, जागा, पैसा, अडका, प्रॉपर्टी, संपत्ती. म्हणजे आपलं प्रेम कशावर असतंय? आहे की नाही? जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी सांगतात, राहतील दुरी सज्जन सोयरी, म्हणून बाबा 8वी श्रीहरी लवला. अखंड काय करा? देवाची ये द्वारी, उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चार हे साधिया. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे किती कळीशी लढाई, होईल भडाई थोड पुढे. अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे,
या पुंडास गावातील हे पाटील परिवार आणि या पाटील परिवाराचे पिताश्री कैलासवासी मारुती शंकर पाटील बाबांना शनिवार दिनांक 20 जुलै रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थाने माणसाने कसं जगावं, कसं वागावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच आपले मारुती बाबा अर्थात पाटील बाबा. या ठिकाणी कार्य करत असताना त्यांच्या पाठशात आपले दशरथ दादा असतील, शरद दादा असतील, सीमाताई असतील, अर्थात 2 मुलं आणि 1 मुलगी. त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी आपले आई साहेब आणि त्यांचे भाऊ असतील, विठ्ठल दादा असतील, तुकाराम दादा असतील, आत्माराम दादा असतील. त्याचप्रमाणे त्यांच्या बहिणी. हा खूप मोठा पाटील परिवार. आलं का लक्षात? ह्या पाटील परिवारावर त्यांनी प्रेम केलं, त्यांना आधार दिला, त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम केलं आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे यद्दष्टम तद्नष्टम जे दिसतंय ते नसतंय. संतांच्या म्हणण्याप्रमाणे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य कतो काळ सावधान. देह जाईल जाईल याची काळ वाखाईल. याप्रमाणे बाबांना अगदी अल्पशा आजाराने बरं का, फक्त 1-2 दिवसाचा काय आजार असेल, हृदयविकाराचा झटका काय आला आणि तो आजार बाबांना घेऊन गेला. शनिवार दिनांक 20 जुलै रोजी बाबांना देवाज्ञा झाली. बाबा आपल्यातून निघून गेले. खरं तर या ठिकाणी कार्य करत असताना जवळजवळ या पुंडास ग्रामपंचायतीचे, मला तरी वाटतं ग्रुप ग्रामपंचायत आहे, बऱ्याच गावांची ग्रामपंचायत आहे, बरोबर ना? तर ह्या ग्रुप ग्रामपंचायतीचे बाबा जवळजवळ 10 वर्ष सरपंच होते, त्याचप्रमाणे सदस्य होते आणि या ठिकाणी कार्य करत असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. गोरगरिबांची सेवा केली. या ठिकाणी सरपंच पद भूषवित असताना गावातील प्रत्येक व्यक्तीला न्याय द्यायचं काम त्यांनी केलं. प्रत्येक व्यक्तीपर्यंत ज्या काही सरकारी योजना असतील त्या योजनांचा लाभ कशा प्रकारे गोरगरिबाला होईल, शेतकऱ्याला होईल याचा विचार त्यांनी केला. आणि विशेष म्हणजे माणसाने आपल्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे कर्म करायला हवेत, तुम्ही पैशाने किती श्रीमंत आहात याला महत्व नाही, बरं का? आपण ज्या वेळेला एखाद्या माणसाच्या अंतिम संस्कारासाठी स्मशानात जातो की नाही, त्यावेळेला त्याने त्यांच्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याचा विचार कोणी करत नाही. करतात कोणी? पण विचाराने तो मनुष्य किती श्रीमंत होता ना याची चर्चा त्या ठिकाणी झाली. विचाराने तो मनुष्य किती श्रीमंत होता. आणि अशा प्रकारे विचाराने श्रीमंत असलेले आमचे बाबा पाटील बाबा गावात कोणताही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेणार. मग तो कुठलाही कार्यक्रम असू द्या, भले मालकरी नव्हते पण धार्मिक कार्यक्रमामध्ये तेच पुढे असायचे, नियोजनासाठी तेच पुढे असायचे, तेच नियोजन करायचे. खऱ्या अर्थाने अशी माणसं ज्या वेळेला जातात ना त्यावेळेला प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी आधी आठवण या माणसांची येत असते. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी प्रत्येक ती वेळ ज्या वेळेला येते ना त्यावेळेला बरोबर अगदी त्या विचारांची आठवण होते, त्या गुणांची आठवण होते, त्या कर्माची आठवण होते. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करता करता आपल्या मुलांचं संगोपन करता करता आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करता करता या ठिकाणी बाबांनी 20 जुलै रोजी आपल्या सर्वांचा निरोप घेतला. त्यांचं देहांत झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर या ठिकाणी आपण जगत असताना वागत असताना आपला जर विचार केला तर बघा ना, मृत्यू प्रत्येकाला आहे, जाणं प्रत्येकाला आहे. कारण ज्या योगामध्ये ज्या आपण लोकामध्ये जन्माला आलेला होता ना, या लोकाचं नावच आहे मृत्यू लोक. या दष्टम तर नष्टम जे दिसतंय ते नसते. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे माऊली आपल्याला म्हणतात उपजे ते नसे, नसे ते पुनरपेतिसे, हे खटी काय यंत्र तैसे परिभ्रमे का. आलं का लक्षात? जाणं प्रत्येकाला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे. पण ते मृत्यू येण्याच्या आधी माणसाने काय करावं याची ओळख तो अंतरात्मा असताना आपण घ्यायची आहे. अंतरात्मा गेल्यानंतर सगळेच सांगतात राम नाम सत्य आहे, बरं का?
भगवंत निघून गेल्यानंतर सगळेच म्हणतात रामनाम सत्य आहे. तर ते कोणासाठी म्हणतात? गेलाय त्याच्यासाठी म्हणतात की राहिले त्यांच्यासाठी म्हणतात? गेलाय त्याला तर काही त्याचा फरक पडत नाही, त्याला काय कळणार आहे, त्याला काय ऐकायला येणार आहे, त्याला त्याच्यात काय उपयोग होणार आहे त्या याचा. राहिले त्यांनी स्मरण केलं पाहिजे की रामनामच सत्य आहे आणि जे सत्य आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. बरं का? जे सत्य आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे, जे सत्य आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. आता साधं उदाहरण आहे, आपल्याला हा नरदेव भगवंतांनी कशासाठी दिलेला आहे? तू कोण, कोणाचा कोठून आला शिकायचा हा विचार पूर्वीचा जाण बाबा. आपण कोण आहेत, आपण कुठून आलेलो आहे, इथे कशासाठी आलो आहे, काय करायचं आहे आणि कुठे जायचं आहे याची ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात आम्ही वैकुंठीचे वासी. बरं का? आम्ही कोण आहोत? बोधले महाराज म्हणतात आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नव्हे तुझे अवघे लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाय पुढत असे मापा. त्रिकूट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनी या आत गुंतो गुंतो मेले. माणूस स्वतः बांधलेला आहे की त्याला कोणीतरी बांधलेला आहे? स्वतः बद्ध झालेला आहे की त्याला कोणीतरी बांधलेला आहे? याचा विचार प्रत्येक माणसाने करायला हवा. आम्ही आलेलो आहोत, आम्ही कुठून आलेलो आहोत? आम्ही वैकुंठीचे वासी. कशासाठी आलेलो आहोत? आलो ह्याची कारणाशी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी, देवाची भक्ती करण्यासाठी, देवाचा परमार्थ करण्यासाठी आलो याची कारणाशी. काय कारण आहे, कशासाठी आलेलो आहे याचा प्रथम विचार आम्ही करायला हवा. ते कार्य आम्ही करायला हवं. माणूस म्हणून सगळे जगतात व माणूस म्हणून सगळे जन्माला आलेले आहेत. आज अब्ज म्हणजे कित्येक अब्ज माणसं आहेत, असंख्य माणसं आहेत, असंख्य माणसं आहेत. पण ह्या असंख्य माणसांमध्ये किती माणसं देवाचा परमार्थ करतात, किती माणसं भक्ती करतात? समुद्रामध्ये अनेक शिंपले असतात, अनेक प्रकारचे शिंपले असतात, पण सगळ्याच शिंपल्यांच्या संपुटामध्ये मोती निर्माण होत नाही. सगळ्याच शिंपल्यांच्या संपुटामध्ये मोती सापडत नाही. मोती सापडणारे शिंपले बोटावर मोजले एवढे असतात. माणूस म्हणून सगळ्यांना जन्माला घातलेला आहे, पण माणूस म्हणून वागणारे किती आहेत? माणूस म्हणून वागणारे किती आहेत? माणूस म्हणून वागत असताना, जगत असताना माणसाचं आद्य कर्तव्य काय आहे? काय केलं म्हणजे माणूस माणसासारखा वागेल, माणूस माणसासारखा दिसेल? आज माणसाची कर्म जर पाहायला गेला ना तर प्राण्या पक्षाला लाज वाटावी अशा प्रकारची कर्म आज मनुष्य करतोय. आज माणसाचं जगणं वागणं जर पाहायला गेलं ना तर प्राण्या पक्षाला लाज वाटेल अशा प्रकारे माणसाचं जगणं वागणं आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ओळख करून देत असताना प्रत्येक प्राण्या पक्षाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे. आणि म्हणून दत्तगुरूंनी 24 गुरु केले. किती गुरु केले? 24 गुरु केले. त्या 24 गुरूंमध्ये काही प्राणी आहेत, काही पक्षी आहेत. बरं का? म्हणजे जो जो जयाचा घेतला गुण तो व्या गुरु केला जाण, गुरुसे आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसते. मौलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे जो जो जयाचा घेतला गुण, पोपोतापासून, सर्पापासून, अजगरापासून, टिटवीपासून, पिंगला नावाच्या वेशेपासून, कुमारिकापासून अनेक गुरु आहेत. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक प्राण्या पक्षाचा जर आपण विचार केला तर प्रत्येकाकडून काहीतरी शिकावं असं काहीतरी आहे. काहीतरी शिकावं असं एक ना एक गुण प्रत्येकाकडे आहे. आज माणसाचा जर विचार केला तर माणसाकडे काय शिकण्यासारखं आहे हो, काय घेण्यासारखं आहे हो? या कलियुगामध्ये वावरत असताना माणसाला माणसाची ओळख राहिलेली नाही आहे. माणूसच माणसाचा शत्रू झालेला आहे. माणूसच माणसाचं शोषण करतोय. आज माणसामुळेच माणसाला जगावं की मरावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
अशा वेळेला हतबल झालेल्या माणसाला आपण आधार द्यायला हवा. एखादा व्यसनाधीन झाला असेल तर तो व्यसनापासून कशा प्रकारे मुक्त होईल त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. एखादा जर व्यसन करून बर्बाद झाला असेल, उद्ध्वस्त झाला असेल तर त्याला नव्याने जीवन जगण्याची प्रेरणा आपल्याकडून मिळायला हवी. अरे आज सहज मनुष्य एखादा बोलतोय, एखाद्याच्या मनाला लागेल असं, आणि ज्याला बोलतोय तो जाऊन आत्महत्या करतोय. प्राण्या पक्ष्यांचा त्रास माणसाला कमी आहे बरं का. एक वेळ हिंसक प्राणी परवडले, पण त्या वृत्तीचा माणूस मात्र परवडला नाही. 83,99,999 योनीतून मोकळा होण्याचा मार्ग, मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे हा नरदी आहे. उभ्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, विशेष वैखरी दिली, 4 वाचा या माणसाला दिलेली आहेत. परा पश्यंती मध्यम आणि वैखरी बोलू शकतो, जगण्याचं स्वतंत्र माणसाला दिलेलं आहे. पण आज तोच मनुष्य बघा ना कशी परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने वागतोय, जगतोय. अरे एखाद्या वेळी जर मी एखाद्या कार्यक्रमानिमित्त, एखाद्या कामानिमित्त जर घराच्या बाहेर पडत असतो आणि आम्हाला जर मांजर अडवी गेली ना, तर काही माणसं 5 पावलं मागे येतात. मी म्हणेन यायची गरज नाही, मांजर अडवी गेली म्हणून कधीच कोणाचं काम थांबत नाही. पण माणूस जर अडवा गेला ना तर झालेलं काम थांबल्याशिवाय राहत नाही, हे मात्र निश्चित आहे. झालेलं काम थांबवलं जात आहे जर माणूस अडवा गेला तर. विज्ञान खूप प्रगत आहे. एखाद्या मशीन मध्ये जर माणसाला टाकलं ना तर माणसाच्या सगळ्या गाठी त्या मशीन मध्ये दिसतात. पोटात गाठ आहे, पाठीत गाठ आहे, पायाला आहे, हाताला आहे, डोक्याला आहे, मानेला आहे, कुठे ते सगळं दिसतंय लगेच. पण आतल्या गाठी दिसतील असं काही मशीनच नाही अजून तयार झाली. काही माणसं जवळ येतात, बसतात, एक 2 महिने आपल्या जवळ येऊन बसतात, अगदी आपल्याकडून सगळं काढून घेतात. आपण पण आपल्या भावाप्रमाणे त्याच्याशी बोलत असतो, आपल्या सख्या शेजारी प्रमाणे, सख्या नातेवाईकाप्रमाणे त्याच्याशी आपण बोलत असतो. सगळं आपलं काही असेल नसेल तेवढं त्याला सगळ्या खाणाखुणा सांगून टाकतोय. ज्या वेळेला तो उलटा फिरतोय आणि नको त्याप्रमाणे आपल्या भोवती कार्य करतोय की नाही, त्यावेळेला माणूस बोलतो अरे पक्का आपल्या गाठीचा ना तो. 2 महिने 4 महिने येऊन बसला पण ओळखू शकलो नाही. या आतल्या गाठी संतांच्या प्रवचनातून दिसतात ना. या आतल्या गाठी संतांच्या कीर्तनातून दिसतात, आतल्या गाठी या संतांच्या मार्गदर्शनातून दिसतात. मग आता साधं उदाहरण आहे, बाबांच्या उतर कार्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. बरोबर आहे काय. आपले मारुती बाबा पाटील आपल्यातून निघून गेले आहे की नाही. जवळजवळ 78व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 78 वर्ष त्यांनी या ठिकाणी कार्य केलं. मग आज त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे बरं का. हे प्रवचन आपल्याला 11 वाजेपर्यंत करायचं आहे ना, 1 तास आहे आपल्याकडे बरं का. पण त्याच्या आधी आपल्याला 1 तास श्रवण करण्याच्या आधी, 1 तास ऐकण्याच्या आधी महत्वाचा विषय असा आहे की आपण पहिला विचार केला पाहिजे प्रवचन कोणासाठी आहे. बाबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी प्रवचन आयोजित केले ठीक आहे, पण हे प्रवचन कोणासाठी आहे. काय प्रश्न आहे आपला. आपण उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. प्रवचन कोणासाठी आहे. गेले त्यांच्यासाठी का राहिले त्यांच्यासाठी. बरं का. आता कसं आहे माहितीये का, आजच्या दिवशी आपण हे आपल्यातून जे माणूस निघून जातोय की नाही त्याच्या नावाने 3 प्रकारचं दान करत असतो. एक पिंडदान, एक अन्नदान आणि एक ज्ञानदान आहे की. तर या ठिकाणी हे कार्य करत असताना एक विचार केला पाहिजे, हे प्रवचन जे आहे ना गेले त्यांच्यासाठी कमी, राहिले त्यांच्यासाठी जास्त आहे. बरोबर आहे की ना. राहिले त्यांच्यासाठी जास्त आहे. बरं कशासाठी आहे ते प्रवचन. आता यायला माणसं आपल्याला 11-12 वाजता येतील तोपर्यंत काही इथं टाइमपास नाही म्हणून ठेवलंय का. मनोरंजन म्हणून ठेवलंय का. चला तोपर्यंत काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहिजे म्हणून. जर प्रवचनाकडे तुम्ही टाइमपास म्हणून जर पाहत असाल, मनोरंजन म्हणून जर पाहत असाल, प्रवचन आणि कीर्तनाकडे तर हा तुमचा भ्रम आहे बरं का.
प्रवचनाकडे कीर्तनाकडे जर तुम्ही टाइम पास म्हणून किंवा मनोरंजन म्हणून जर पाहत असाल तर हा तुमचा भ्रम आहे. आणि आज या कलियुगामध्ये आपल्याला ते जास्त पाहायला मिळत आहे, जास्त पाहायला मिळत आहे. सात्विक वृत्तीतून चालणारा, तुमच्या आमच्या भल्याचं सांगणारा, संतांचं चरित्र वर्णन करणारा, संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या महाराजांकडे जास्त गर्दी असते की मनोरंजन करणाऱ्या महाराजांकडे जास्त गर्दी असते. माणसाला काय आवडत आहे ना याच्यावर सगळं अवलंबून आहे. तुम्हाला सांगू का, या कलियुगामध्ये मनुष्य कशा प्रकारे वागणार आहे, जगणार आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर गुरुचरित्रातला 2रा अध्याय वाचा बरं का. गुरुचरित्र जे आहे ना त्या गुरुचरित्रातला 2रा अध्याय वाचा म्हणजे आपल्याला कळेल कलियुगामध्ये मनुष्य कशा प्रकारे कार्य करणार आहे, कर्म करणार आहे. या ठिकाणी या युगाची माहिती देत असताना ज्या वेळेला ब्रह्माच्या पुढे तो युग आला की नाही कलियुग, त्यावेळेला तो येतानाच कसा आलाय माहितीये का, अकराळ विकराळ रूप आहे त्याचं. वाकुल्या गावीत आलेला आहे. एका हातामध्ये शेषणा, एका हातामध्ये जिव्हा आहे बरं का, लिंग आणि जिव्हा. काय म्हणतोय तो कली, परस्त्री रथ आणि परद्रव्य हरत जे आहेत ते माझे भाऊ आहेत, भ्रात आहेत. आज कलियुगामध्ये कोणाला महत्व आहे मौली? प्रामाणिकपणे माणसाची सेवा करणाऱ्या माणसाला कमी स्वीकारलं जात आहे बरं का. पण लाडी लवाडी करून जी माणसं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ना त्यांना आज मनुष्य स्वीकारत असतो. कारण कलियुग आहे ना, आपण ज्या युगामध्ये वावरतोय ना या युगाचं नाव आहे कलियुग. या कलियुगाची ख्याती सांगत असताना ते वर्णन केलेलं आहे. कलियुगाची ऐका ख्याती बरं का. मग ते अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे ना की ते वाचलं ना की आपल्या अंगाचे शहारे उभे राहतात. हे खरं आहे का? त्याच्यामध्ये पहिलं आहे, मुलगा पुत्र होईल बापाचा वैरी. सांगा खरं आहे का खोटं आहे? पुत्र होईल बापाचा वैरी. बाकी पुढं बरंच काय काय मांडलेलं आहे. बहीण भावाचं लग्न लागेल आणि काय 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 बरंच मांडलेलं आहे. आज जर पाहायला गेलं तर त्याच पद्धतीने माणसाची वाटचाल आहे. माणसाला काय आवडत आहे? मनोरंजन असेल तिकडे मनुष्य आकर्षित होतो, टाइमपास असेल तिकडे मनुष्य आकर्षित होतो. व्यसनाधीन होणाऱ्या माणसाला विचारा, तू सुरुवातीपासून व्यसन म्हणून हे व्यसन करतोय का? आपण साधं बघू ना, तंबाखू खाणारा जो आहे तो सुरुवात व्यसन म्हणून करतोय की टाइमपास म्हणून करतोय? मित्राकडे जास्त झाली म्हणून मित्राने दिली, टाइमपास म्हणून सुरुवात केली त्याने माऊली. टाइमपास म्हणून तर तो बोलतो ना, मनावर कंट्रोल असेल ना तर काही होत नाही. पण कुठपर्यंत? जोपर्यंत तो दारूला पितोय तोपर्यंत. समजतंय ना? ज्या दिवशी दारू प्यायला सुरुवात करेल ना त्या दिवशी त्याच्या मनाचं कंट्रोल गेलेलं असेल. नवे नवे तर ती सुटण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, त्याला नाना प्रकारचे यत्न करावे लागणार आहेत. पण नाना प्रकारचे प्रयत्न करूनही तो मोकळा होत नाही, सुटत नाही, बाजूला होत नाही. अर्थात आतापर्यंत तो प्यायचा, आता तिने याला प्यायला सुरुवात केलेली आहे. कोणीही माणूस झाला ना तरी टाइमपास म्हणून सुरुवात करत असतो, व्यसन म्हणून नाही. पण नंतर त्याला ते व्यसन जडलं जात आहे. ज्या वेळेला व्यसन जडलं जात आहे ना तेव्हा मात्र अवस्था अशी होते की त्याच्या वाचून त्याचा टाइम पास होत नाही. बघा, सुरुवातीला तो काय करतो? टाइमपास म्हणून सुरुवात करतो. पण नंतर एकदा त्याच्या अधीन झाला ना, त्या वासनेच्या अधीन झाला ना, त्या व्यसनाच्या अधीन झाला ना की मग मात्र त्या व्यसना वाचून त्याला टाइमपास होत नाही. माणसाला कळत नाही का मी जगतोय वागतोय हे चांगलं आहे का वाईट आहे? एखाद्याचा द्वेष करणं, मत्सर करणं, तिरस्कार करणं हे चांगलं आहे का वाईट आहे? कळत नाही माणसाला. हे पाप आहे की पुण्य आहे कळत नाही माणसाला. एखाद्याशी भांडण करणं, एखाद्याला नाहक त्रास देणं, एखाद्याचं नाहक शोषण करणं हे पाप आहे का पुण्य आहे कळत नाही का माणसाला?
मी जे करतोय, जे व्यसन मी करतोय, त्या व्यसनाने अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेकांचे संसार बर्बाद झालेले आहेत, अनेकांची मुलं रस्त्यावर आलेले आहेत. तरी सुद्धा तेच व्यसन जर मी करत असेल तर सांगा ना, मला कळत नाही का हे करतोय हे चांगलं आहे का वाईट आहे? साधं उदाहरण आहे बघा. आंब्याला ज्या वेळेला आंबे येतात त्यावेळेला आंबा पानांनी भरलेला असतो. खरंय का खोटं आहे माऊली? त्या पानांच्यातून आम्हाला आंबे शोधावे लागतात. बरोबर आहे. पेरूला ज्या वेळेला पेरू येतात त्यावेळेला पेरू पानांनी भरलेला असतो. चिकूला ज्या वेळेला चिकू येतात त्यावेळेला चिकू पानांनी भरलेला असतो. बरोबर आहे ना? म्हणजे हिरव्या साडीमध्ये नेसलेल्या त्या आईच्या पोटी ती बाळ जन्माला येत असतात असं समजू आपण. बरोबर आहे ना? तुम्हाला समजतंय ना? हिरव्या साडीमध्ये, हिरवी साडी परिधान केलेल्या त्या आईच्या पोटी, त्या मातेच्या पोटी ती बाळ जन्माला येतात. विश्वास आहे ना आपला? आपल्याला माहिती आहे ना? सांगा ना, ज्या वेळेला मोवाला ती फुलं येतात मोवाची, त्यावेळेला एक तरी पान त्या झाडावर असतंय का? एकही नाही. जे बाळ जन्माला येताना त्याच्या आईच्या अंगावरची साडी काढून घेते ते तुमच्या अंगावर कपडे ठेवील का? बाकीच्या ठिकाणी माणसाची बुद्धी बरोबर चालते हो, ह्या ठिकाणी का भान काढलं जाते तेच कळत नाही. प्रवचन हे परिवर्तनासाठी आहे, परिवर्तन झालं पाहिजे. कीर्तन हे प्रवचन परिवर्तनासाठी आहे, परिवर्तन झालं पाहिजे. एकदाच दगड एकदाच मंदिरामध्ये जातो, देव होतो माऊली. एकदाच मंदिरात गेलेला दगड देव होतो. कधीतरी नारळ पोळेला नेलेला दगड पण पुढच्या टायमाला देव होतो. शेंदूर जास्त राहिला तर. बाबा खरं का कुठे? बांधावरचा देव वाढला त्याला कारण हेच झालं ना. बांधावरचं जे देव वाढले आपले त्याला कारण हेच झालं. असो, आमचं म्हणणं काय आहे की मंदिरामध्ये दगड एकदाच मंदिरात जातो तो देव होतो. माणूस किती दिवस मंदिरात गेल्यावर देव होईल? किती वर्ष? असा गोटा असेल, तो गोटा, तो पत्थर किती दिवस नदीमध्ये ठेवला म्हणजे मऊ होईल? नाही ना. मग त्यासाठी परिवर्तन घडण्यासाठी, आमच्यामध्ये आमूलाग्र बदल घडण्यासाठी पहिला आमचा अहंकाराचा आम्ही त्याग केला पाहिजे. काय केलं पाहिजे माहितीये का? सोपं आहे. फरक फक्त काय माहितीये का? देव आम्हा सगळ्यांना आवडतो. आवडतो की नाही? नक्की. आणि देव आवडतो म्हणून तर आपण इथे बसलोय. ज्यांना आवडत नाही ते येत नाही, ते बसत नाही. आपण बसलोय म्हणजे देव आपल्याला आवडतोय. बरोबर आहे की नाही? फक्त आम्ही देवाला आवडावं असं कोणालाच वाटत नाही. देव आमच्या घरी यावं असं सर्वांना वाटतंय, पण आम्ही देवाच्या घरी जावं असं मात्र कोणालाही वाटत नाही. कोणालाही वाटत नाही. आलं का लक्षात? आपला विषय असा आहे की दगड एकदाच मंदिरात जातो तर देव होतो. आम्ही किती दिवस ऐकलं, आम्ही किती दिवस मंदिरामध्ये गेलो म्हणजे आमच्यामध्ये परिवर्तन होईल. एका गावाच्या रस्त्यावर पडलेला दगड, बरं का, रस्त्यावर बाबा, म्हणजे येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण व्हायची. कित्येकांच्या ठेचा लागल्या काय, कित्येकांची डोकी फोडली काय, कित्येक पडले काय. अख्ख्या गावाला त्या दगडाचा त्रास नकोसा झालेला तो दगड, पण कोणाची हिंमत नाही त्या दगडाला हात लावायची. कारण काही गावामध्ये असे दगड असतात, अख्ख्या गावाला त्रास असतो पण बाजूला करू शकत नाही. बाबा जर बाजूला करून जाल तर तुम्हाला त्रास होईल त्याचा. असे काही दगड असतात गावामध्ये. संध्याकाळच्या टायमाला तरुण पोरांना घ्यायचं, त्यांना एखाद्या माळ रानावर न्यायचं, पाजायची. त्यांना एकदा सवय लागली का ते सोडून द्यायचे, दुसरे घ्यायचे. अख्खा गाव नाचवणारे काही दगड असतात असे, बरं का. अख्ख्या गावाला त्रास असणारे असे काही दगड असतात. बरं, हे दगड काय वाईट वेळेच्या वेळेला तिथे काही हे करतात असं नाही. काही अगदी धार्मिक कार्याला सुद्धा विरोध करतात, धर्म कार्याला सुद्धा विरोध करतात ते. असा तो रस्त्यात पडलेला दगड
नेहमी येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास व्हायचा, कोणाची डोकी फोडली, कोणाची ठेच लागली, कोणाचे डोके फोडले, त्याने अनेकांना त्रास. आणि अनेक जण जेव्हा जेव्हा त्याला पाहायचे ना तेव्हा तेव्हा प्रत्येकाला असं वाटायचं की हा बाजूला कधी होईल, हा बाजूला झाला तर गाव सुखी होईल. आणि काय झालं, असाच एक साधू आला, त्या रस्त्यातून जात असताना त्याने बघितलं आणि मग त्या गाववाल्यांना सांगितलं, अरे म्हणे हा तुमच्या रस्त्यावर असलेला दगड मला हवा आहे. सगळ्यांनी हात जोडले, महाराज फुकट घेऊन जा. काय बोलले, त्याचीच वाट पाहतोय महाराज आम्ही खूप वर्षापासून, कोणीतरी याला बाजूला करावा. आम्ही करायचा प्रयत्न केला पण आमच्याच अंगावर आला, त्यामुळे आता आम्ही शिकलोय. बरं तुमच्यात होत असेल तर बघा बाबा, पण तुम्ही घेऊन जात असेल तर महाराज मोठी कृपा तुमची आमच्यावर, बरं का. आणि झालं बाबा, महाराज तो दगड घेऊन गेले. 1-2 वर्षानंतर महाराज त्याच गावामध्ये आले. त्या गावात आल्यानंतर ग्रामस्थांना सांगितलं, तुमच्या गावामध्ये मला अमुक अमुक देवाचं मंदिर बांधायचं आहे, बरं का. मंदिराचा खर्च तुम्ही सगळा करा, मूर्ती माझ्यातर्फे, मी घेऊन येणार मूर्ती. आणि ठरल्याप्रमाणे मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. प्रतिष्ठापनेच्या वेळेला ती मूर्ती गावामध्ये आणली, त्या मूर्तीची मिरवणूक काढली. त्या मूर्तीकडे पाहून सगळी लोक आकर्षित झाली. ती मूर्ती ज्या वेळेला मंदिरामध्ये आणली त्यावेळेला सगळी लोक पाहत बसली, विचार करायला लागली, हा दगड तरी कुठला असेल, एवढी आकर्षित मूर्ती तयार झालेली आहे. त्यावेळेला नाहीच राहत म्हणून त्या महाराजांना विचारलं, महाराज एवढी आकर्षित मूर्ती, एवढी सुशोभित मूर्ती, एवढी सुबक मूर्ती तुम्ही तयार केलेली आहे, हुबेहूब देव अगदी आमच्याकडे पाहतायत, आम्हाला प्रसन्न वाटतंय, प्रत्येक जो पाहिल त्याला आकर्षित करून येणारी अशी ही मूर्ती आहे. ही मूर्ती तयार करायला महाराज तुम्ही दगड तरी कुठले आणला? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, हाच तो तुमच्या रस्त्यावरचा दगड. आता मात्र सगळे आश्चर्य करायला लागले. महाराजांना बोलायला लागले, महाराज तुम्हाला किती त्रास झाला असेल, तुम्ही काय काय केलं असेल, काय काय केलं म्हणून ही मूर्ती तयार झाली. त्यावेळेला महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, दादा या दगडामध्ये देव आधीच होता रे, फक्त नको असलेला भाग मी बाजूला केला, मूर्ती आपोआप तयार झाली. बरं का, आपल्याला इथेच करायचंय. प्रवचन श्रवण कशासाठी करायचंय, कीर्तन श्रवण कशासाठी करायचंय, हे ऐकून आपल्याला आपला नको असलेला भाग बाजूला करायचा आहे. ज्या दिवशी नको असलेला भाग आपण बाजूला करू ना, त्या दिवशी आपण बसल्या जाग्यावर देवत्व निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. देव पाहावं याचे केलो आणि देवची होळी ठेवलो. जेणेकरून तुकोबांनी काय कार्य केलं, मौलिक ज्ञानोबांनी काय कार्य केलं, एक स्मरण करणं, एक 4-4.5 अभंगाची गाथा आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिलेली आहे. टाइमपास साठी दिली का, मनोरंजनासाठी दिली? 18 अध्यायी ज्ञानेश्वरी आम्हाला दिली. अरे एवढं सामर्थ्य आहे, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा तरी आम्ही अभ्यास केला तरी आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. टाइमपास साठी दिलंय, मनोरंजनासाठी दिलंय का? ते निर्माण करताना त्यांना काय त्रास झालाय ना, चरित्र वाचता वाचता डोळ्याला अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. वाचा ना तुम्ही जगद्गुरु तुकोबांचं चरित्र, बघा ना काय अवस्था निर्माण झाली, ती कशी परिस्थिती निर्माण झाली. ही ज्ञानेश्वरी आमच्या हातामध्ये येण्यासाठी, चांगदेव 65 अमृत अनुभव हा ग्रंथ हरिपाठ आमच्या हातामध्ये आम्हाला प्राप्त होण्यासाठी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4ही भावंडांना जगता यावं, वागता यावं, समाधाने स्वीकारावं, मानपत्र द्यावा म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता या दोन्ही उभयतांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. कमीत कमी आम्ही विचार तरी केला पाहिजे ना, देहांत प्रायश्चित्त कशाला म्हणतात? त्यांना वाटलं नसेल का आमची मुलं मोठी होताना आमच्या डोळ्यात आम्ही पाहावं म्हणून? त्यांना वाटलं नसेल का आमच्या मुलांचं कार्य आम्ही आमच्या डोळ्यामध्ये पाहावं म्हणून? वाटलं नसेल आमच्या मुलांना अजून मार्गदर्शन करावं, आमच्या मुलांना अजून त्यांचं संगोपन करावं, त्यांना घडवावं, त्यांना वाढवावं, ते आई वडिलांना वाटलं नसेल का? जिवंतपणी मरायचं आहे, आयुष्य पुढं बाकी असताना सुद्धा काय त्याग असेल, फक्त कल्पना करा.
आणि त्या त्यागातून हे सगळं निर्माण झालंय. त्या त्यागातून हे सगळं निर्माण झालंय, आम्हाला मिळाले. सहज मिळालेलं नाही, सहज मिळालेलं नाही. आम्ही त्याचा टाइमपास म्हणून जर वापर करत असू, आम्ही मनोरंजनासाठी जर त्याच्याकडे बघत असू, तर तो आमचा भ्रम आहे. म्हणून महत्वाचा विषय काय, तुम्ही प्रवचन श्रवण करा, तुम्ही कीर्तन श्रवण करा. कशासाठी? आपल्याकडे नको असलेला भाग आपल्याला काढता आला पाहिजे. आपला विषय असा आहे की दगड एकदाच मंदिरात जातो तो देव होतोय. आम्ही किती दिवस प्रवचन श्रवण करतोय, आम्ही किती दिवस कीर्तन श्रवण करतोय. का आमचा अहंकार गळून पडत नाही? आमचा अहंकार का गळून पडत नाही? रावणाला कोणी मारलं बरं? रावणाला रावणाच्या अहंकाराने मारलं. कोणी मारलं? अहंकाराने. रावणाकडे काय होतं बरं का? रावण कसा होता याची जर ओळख घ्यायची असेल ना, तर गुरुचरित्रामध्ये महाबळेश्वर गोकर्ण क्षेत्र महाबळेश्वर लिंग स्थापना नामा जो अध्याय तो वाचा. गोकर्ण क्षेत्र जे आहे ना, ते कसं निर्माण झालेलं आहे? आई मातीच्या लिंगाची पूजा करते असं ज्या वेळेला रावणाने बघितलं, त्यावेळेला रावण बोलतो, आता दशग्रांती ब्राह्मणाची आई असताना तू मातीच्या लिंगाची पूजा करते? कैलासा सगळं त्याला घेऊन येतोय. काय म्हणतोय रावण? लिंगच काय? कैलासा सगळं घेऊन येतोय मी. खूप मोठी आख्यायिका आहे, खूप मोठी गोष्ट आहे ती. आपल्याला त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही. रावणाकडे काय सामर्थ्य होतं? रावण ज्ञानी अभिमानितो लंका त्याची सोन्याची, 33 कोटी बंदी घातले घडीने घडी त्या जाची. हे सगळे देव आहेत ना, रावणाकडे कामाला होते त्यावेळेला. काय काय कोणाकोणाला काम वाटून दिलं तेही त्या ठिकाणी मांडलेलं आहे, तेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सटीला ओळखता तुम्ही? सटवीला माहितीये तुम्हाला? बघितले कधी सटवी? बघितले? मग घरामध्ये बरोबर एकमेकीला बरे बोलता सटवी काय 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 बोलतात नाही का? भवानी काय, सटवी काय ना, सगळी नावं येतात त्या ठिकाणी लगेच. असो, 5वीच्या दिवशी जे आपलं भवितव्य लिहायला येते तिला काय म्हणतात? सटवी. आहे का? तुम्हाला माहितीये रावणाकडे ती काय काम करत होती? रावणाचं पाय दाबाचं काम सटवी करत होती. रावणाचं पाय दाबाचं काम. बरं का? आता नेमकं झालं काय? पाय दाबता 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 रावणाला झोप लागली आणि मग सटवीने विचार केला का पोंडास मध्ये आता 4-5 दिवशी एक बाळ जन्माला आलंय, त्याचं भवितव्य लिहायला जायचंय, म्हणून तो निघून गेली. कोण? सटवी. आलं का लक्षात? आणि मग ती जाऊन येईपर्यंत इकडे रावण जागा झाला, तोपर्यंत ती आली. आल्यानंतर रावण भडकला, पिसळला. रावण आहे ना, आलं का लक्षात? तो त्याच्या वृत्तीप्रमाणे त्या ठिकाणी भडकला. कुठे गेली होतीस न विचारता. असो, ती म्हणाली आताच काही दिवसापूर्वी एक बाळ जन्माला आलं पुंडास मध्ये, त्याचं मी भवितव्य लिहायला गेले होते. काय हे काम तुझ्याकडे आहे? म्हणजे एवढ्या दिवस रावणाचा पाय दाबून त्याला माहित नाही सटवीचं काम काय आहे. बरं का? काय विचारतो रावण? हे काम तुझ्याकडे आहे? हो म्हणे, माझ्याकडे. सर्वांचं? हो म्हणे, माझं सुद्धा? हो. तुमचं पण? मग सांग माझा मृत्यू कधी आहे? अरे बाबा, कसं जगावं ते विचार, कसं वागावं ते विचार, अजून काहीतरी विचार नको. रावणाला पहिला टेन्शन कसला? रावणाच्या वृत्तीचा जो माणूस आहे ना, त्याला पहिला टेन्शन तो असतो. सांग माझा मृत्यू कसा आहे, कुठे आहे, कधी आहे? अरे आहे ना दादा, ते लिखितच आहे. ते कोणाला चुकलं? देवाधिकांना चुकलं नाही, तुला चुकेल? कोणाला चुकलं नाही ते. आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी सत्य आहेत. त्या अनेक सत्य असलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट सत्य म्हणजे आपल्याला मृत्यू आहे. मृत्यू आहे आपल्याला, आहे की नाही? आणि मग काय झालं? सांग म्हणे माझा मृत्यू कधी आहे? मग त्यावेळेला कापत कापत भीत भीत तिने बिचाऱ्याने सांगितलं, अजय राजाचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र श्रीराम आणि श्रीरामाच्या हातून तुमचा मृत्यू आहे. बरं का? त्यावेळेला अजय राजा कार्य करत होते. अजय राजाचा पुत्र दशरथ
दशरथाचा पुत्र श्रीराम, त्या श्रीरामाच्या हातून तुमचा मृत्यू आहे. एवढं ऐकल्याबरोबर रावण बोलतो पुसून टाक, त्या फोडून टाक. तेव्हा ती सटवी बोलते लिहाचा काम माझा आहे, पुसाचा काम माझा नाही, कारण माझ्याकडे खोड रबड नाही. कोण बोलते? सटवी. मग ते कोणाकडे आहे म्हणे? बृहस्पतीकडे. आणि मग निघाला रावण बृहस्पतीकडे. ज्या वेळेला लाल मुंद झालेला रावण समोर येताना बघितला, डोळे लाल झालेले आहे, रागाने भरलेला आहे. अंतर्मुख होऊन विचार केला रावण कशासाठी आलेला हे जाणल्यानंतर बृहस्पतीने सांगितलं. रावण जवळ आल्याबरोबर रावणाचं काही न ऐकता बृहस्पतीने सांगितलं, हे रावण, समोर एक बंदिस्त रूम आहे, खोली आहे, काळा कुट्टा अंधार आतमध्ये भरलेला आहे, चारी बाजूने ती बंदिस्त आहे, तिचा दरवाजा उघड. काय सांगितलं बृहस्पतीने त्या रावणाला? तिची बंदिस्त खोली आहे ना, बंद खोली आहे ना, तिचा दरवाजा उघड. रामाच्या विचाराचा जो माणूस आहे त्याला जर दरवाजा उघडायचा असेल तर तो पहिले कळी वाजवतोय, आवाज देतोय, ए. मुलांच्या नावाने आवाज देतोय, मुलीच्या नावाने आवाज देतोय. कुठे बाजूला बेलचं बटन असेल तर तो परत परत दाबतोय, प्रेमाने आवाज देतो. तो रामाच्या वृत्तीचा माणूस असेल तर. पण रावणाच्या वृत्तीचा माणूस जर असेल, कामाला गेलेला दुपारच्या वेळेला घरी आला अचानक, आणि अशा वेळेला जर त्याला त्याच्या घराचा दरवाजा जर आतून बंद दिसला तर त्याच्या मनामध्ये काय काय येत आहे? मी गेल्यानंतर असं आहे का, असं करताय का, आतून दरवाजा लागलेला आहे का, काय असेल, कोण असेल, कधी असेल, काय कुठला विचार त्याच्या मनात येईल ते सांगू शकत नाही. आणि असा विचार मनात आल्यानंतर जो रावणाच्या वृत्तीचा माणूस आहे तो पहिलेच दरवाजावर लाथ मारतो. आणि त्याचप्रमाणे रावणाने त्या दरवाजावर लाथ मारली. बिलचं बटन कुठे येते नाही बघितलं, कडी नाही वाजवली. रावणाने जोराची लाथ मारल्याबरोबर तो दरवाजाचा हल्ला गेला पण उघडला नाही. आतून जोरात किंचाळण्याचा आवाज आला, जोरात किंचाळण्याचा आवाज आला. आपल्याला माहित नाही बाहेरून कोण दरवाजावर लाथ मारली ती, आणि बाहेरच्याला माहित नाही आतमध्ये कोण बसलाय त्या. पण किंचाळण्याचा आवाज आल्यानंतर रावण विचारतोय, दादा का रे बाबा किंचाळला तू, का रे बाबा ओरडला तू? त्यावेळेला त्याने सांगितलं, वाईट कर्म केल्यामुळे, अधर्माने वागल्यामुळे, अनितीने वागल्यामुळे. कधी बापाचं ऐकलं नाही, कधी आईचं ऐकलं नाही, कधी शेजाऱ्यांचं ऐकलं नाही, कधी कुटुंबाचं ऐकलं नाही, कधी समाजाचं ऐकलं नाही, कधी नातेवाईकांचं ऐकलं नाही. हिताचं ज्यांनी सांगितलं त्यांना विरोध केला, पण त्यांचं कधी ऐकलं नाही. माझ्या अभिमानाने, माझ्या अहंकाराने मी वागलो. अधर्माने वागल्यामुळे, अनितीने वागल्यामुळे मला इथे या काळ्या कुट्ट अशा अंधाऱ्या खोलीमध्ये अनेक प्रकारचा जाच होतोय, अनेक प्रकारचा त्रास होतोय, अशा प्रकारे ठेवलेला आहे. अरे पण तू ओरडला का? सुडाची 2 टोकं दरवाजाला लावलेली आहेत, आणि तीच 2 टोकं माझ्या डोळ्याला लावलेली आहेत. ज्या वेळेला तू दरवाजावर लाथ मारली ना, त्या वेळेला ती दोन्ही टोकं माझ्या डोळ्यामध्ये टोचली गेली, त्याच्या वेदना झाल्या, म्हणून मी ओरडलो. आपल्याला माहित नाही बाहेर कोण आहे त्या, आणि बाहेरच्यालाही माहित नाही आतमध्ये कोण आहे त्या. आपण बाहेरचा विचारतोय, कोण? रावण. तुझी सुटका इथून कधी? मग तेव्हा तो आतला बोलतो, अजराजाचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम, आणि श्रीरामाच्या हातून ज्यावेळी रावणाचा वध होईल त्यावेळेला तो माझ्या जागेवर येईल, आणि मग माझी सुटका होईल. ऐकतोय कोण? झाला बदल? काही फरक झाला? बायको सांगते त्याला, ज्या वेळेला त्याच्या पाया पडते त्या वेळेला का अहो सगळं करावं, सगळं करा, फक्त तेवढं व्यसन सोडा. तेवढं व्यसन जर तुम्ही सोडलं तर आपला संसार उत्तम होईल, आपली मुलं बाळ चांगली होतील, आपले मुलं बाळ अगदी मौज मजा करतील. तेवढं फक्त सोडा. अनेक भेटतात हो यांना सांगणारे. मामा येतात सांगतात, मावशी येतात सांगतात, काका येतात सांगतात, शेजारी येतात सांगतात, काही चांगले मित्र सुद्धा असतात ते पण सांगतात. दादा तुझ्या आयुष्याचा जर तुला उद्धार करून घ्यायचा असेल, तुझ्या जीवनाचा जर तुला उद्धार करून घ्यायचा असेल तर तेवढं फक्त व्यसन बाजूला टाक, तुला जो नाद आहे तो बाजूला टाक. तारुण्यामध्ये ज्या वेळेला माणसाच्या शरीर शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी, पण वृद्ध होता म्हातारपणी, अशक्त होता वृद्धपणी नाना दुःखे भोगी.
तारुण्य अवस्थेमध्ये मनुष्य नको त्या प्रकारची कर्म करत असतो, नको तिकडे जात असतो, नको तिकडे चौतलत असतो, नको ते खात असतो. अशा वेळेला घरचं कमी आवडतंय, त्याला बाहेरचं जास्त आवडत असतंय. आणि ज्या वेळेला सदा पदार्थ बघावा तेव्हा बाहेर पडलेला असतोय, त्यावेळेला त्याचे नातेवाईक, त्याचे मित्र त्याला सांगतात, बघ हे ज्या वेळेला भोगायचं येईल ना, त्यावेळेला अंथरुणात खेळल्यानंतर घरचीच माणसं तुझी सेवा करणार आहेत, बाहेरचे कोणी येणार नाही. जोपर्यंत संचित आहे तोपर्यंत बाहेरचे जवळ करतील. एकदा संचित संपली का बाहेरचे लात मारल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित. पण तारुण्यावस्थेमध्ये त्याला कळत नाही, त्यामुळे काय होतंय, नको त्या प्रकारची कर्म करत असतो. सांगू का, त्यावेळेला ते रावणाने ऐकलं नाही, पण त्यावेळेला त्याने ऐकलं नाही. इकडे बायको सुद्धा सांगत होती रावणाची, बरं का, पतिव्रतामध्ये तिचं नाव आहे, काय सांगते, श्रीराम प्रभूंना शरण जा, तुमचाही उद्धार होईल, माझाही उद्धार होईल. पण राक्षसी वृत्तीचा माणूस काय बोलतो माहितीये का, बायकोचं सगळंच ऐकायचं नसतंय. अरे पण चांगलं असेल ते ऐकायचं असतंय ना, काय चांगलं असेल ते ऐकायचं असतंय. भर सभेमध्ये मुलगा बोलतोय, बाबा पप्पा डॅडी काय बोलत असेल त्या रावणाला, पण तो काय बोलतोय माहितीये का, एक वानर आला तर अख्खी लंका जाळून गेला, त्याचा मालक झाला तर काय अवस्था होईल, त्याचा देव झाला तर काय अवस्था होईल. आपल्या बळावर संशय घेतोय, आपल्या बळावर संदेह घेतोय, म्हणून रावणाने भर सभेमध्ये त्या मुलाला ठार मारून टाकलं, ठार मारून टाकलं. राक्षसी वृत्तीच्या माणसाला समजावणारे अनेक असतात, पण त्याचा अहंकार त्याला ऐकून देत नाही, त्याचा अभिमान त्याला ऐकून देत नाही. आणि एवढं प्रवचन श्रवण करून, एवढं कीर्तन श्रवण करून, एवढं सगळं परमार्थ करून जरी आपल्याकडे अहंकार बाकी असेल, अभिमान बाकी असेल, तर सांगा ना, आपला उद्धार होईल का? होईल आपला उद्धार? परमार्थाचा पहिला अलंकार असेल तर नम्रता, पहिला अलंकार नम्रता आहे. आणि म्हणून भगवंताने जे आयुष्य तुम्हाला दिलेलं आहे ना दादा, पैसा जर असेल ना, तर बाजारामध्ये तुम्हाला एखादं इंद्रिय निकामी झालं तर ते विकत घेता येईल दुसऱ्याचं, पण ते जोडल्यानंतर तुम्हाला आयुष्य मिळेलच असं सांगू शकत नाही, आयुष्य मिळेलच असं सांगू शकत नाही. म्हणून पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा मला ओळख करून देतात, आयुष्य मोजावया पैसला मापारी. आम्ही काय करतोय गणना, आम्ही काय आयुष्य मोजतोय, आमचं काय आयुष्य मोजतोय आम्ही. वाढदिवस साजरे करतोय आम्ही, सांगा ना, वाढदिवस का घडदिवस? आज जर मी 43वा वाढदिवस जर माझा साजरा केला तर 43 वर्ष वाढले का घटले? आम्ही करतोय वाढदिवस साजरे, मेणबत्त्या विझवून, ही संस्कृती आपली. अरे विजलेला दिवा पेटवणे ही आमची हिंदू धर्माची संस्कृती आहे. ज्या ठिकाणी अंधार असेल त्या ठिकाणी प्रकाश करणं, मग तो ज्ञानाचा असो अथवा ज्ञानाचा असो, प्रत्यक्षात प्रकाश असो, ही संस्कृती आमच्या हिंदू धर्माची. ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्या ठिकाणी अंधार करणं ही नियत आमची नाहीये, हा धर्म आमचा नाहीये. काय करतोय आम्ही? आणि म्हणून या ठिकाणी मांडलेलं आहे, आम्ही आमचं आयुष्य मोजत नाही, किती काळ व्यर्थ गेलेला आहे, किती राहिलेला आहे. आमची जन्मतारीख आम्ही सांगू शकतो, पण मृत्यूची तारीख सांगू शकत नाही. सांगू शकतो मृत्यूची तारीख? इथे बसलेल्यांपैकी किती जणांना माहिती माझा मृत्यू कधी येते? म्हणजे माझा तर नसेल माहिती, मग तुमचं तुम्ही तरी. जन्मजय राजा आणि वंशपायन, बरं का, जन्मजय राजा आणि वंशपायन ज्या वेळेला संवाद चालू होता त्यावेळेला संवाद करता करता, म्हणजे एकमेकाशी चर्चा करता करता, जन्मजय राजा वंशपायनला विचारतात. पहिले वंशपायन कोणते विचारा? व्यासांचे 4 शिष्य, सुमंतू, पैल, जैमिनी आणि वंशपायन. या 4 शिष्यांपैकी एक वंशपायन शिष्य जो आहे, त्या वंशपायनला कोण विचारतात? जन्मजय राजा विचारतात का असं म्हणतात, साधू पुरुषाला, संत पुरुषाला काही काळ आधी मृत्यू समजतो, खरं आहे का? कोण विचारतोय? जन्मजय राजा वंशपायनला विचारतो. पहिले साधू कोण त्याची ओळख घेऊ आपण. वेश वरीवरी केला, अंतरी दोष भरला, त्याला साधू म्हणत नाही. 1 तास प्रवचन करायचं ना, मागच्या बाजूला जाऊन तंबाखू चोळायची, याला साधू म्हणत नाही. 1-2 तास काय ठोकाठोकी करायची ते करायची ना, दुसऱ्या वेळेला जेव्हा वेळ येईल त्यावेळेला माझ्या आई बहिणीकडे वाईट नजरेने बघायची, याला साधू म्हणत नाही.
साधू त्याला म्हणतात जगद्गुरु तुकोबांच्या म्हणण्याप्रमाणे जो चालतोय, साधने तरी हीच आता जो कोणी साधेला परद्रव्य परणारी याचा धकी बेटा आड. माझ्या आई बहिणीकडे आई बहीण म्हणून पाहणारा जो आहे, दुसऱ्याच्या द्रव्याची अपेक्षा न करणारा, घाम पडून कष्ट करून मेहनत करून भगवंताच्या कृपेने जे प्राप्त होत आहे ते माझं म्हणून स्वीकारतोय. कोणालाही माझ्या जगण्याने वागण्याने त्रास होईल अशा प्रकारे जो वागत नाही, अशा प्रकारे जो वागत नाही, कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही, साधू कोणाला म्हणतात. त्या साधूची ओळख करून देताना गीतेमध्ये अर्थातच ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, मी आणि माझ्या आईची आठवण विसरली जयाच्या अंतःकरणात पाहता तोची संन्यासीचा, तोची साधूचा. माझं मी पण उरलेलं आहे, बाजूला झालेला आहे, सरलेला आहे. देह म्हणून मी कार्य करत नाही, विदेह स्थिती निर्माण झालेली आहे, देहातीत झालेला आहे. सगळ्या संसाराविषयी, सगळ्या मायेविषयी, सगळ्या देहबुद्धीविषयी, सगळ्या माईक पदार्थाविषयी माझ्याकडे उदासीनता निर्माण झालेली आहे. त्याला साधू म्हणतात. करी वृत्ती जो संत तो संतचा, तो साधूचा. आणि मग सांगितलं हो म्हणे साधू पुरुषाला काही काळ आधी मृत्यू समजत असतो. मग तो कसा ओळखायचा. सूर्य उगवताच्या दिशेला, सूर्य उगवण्याच्या वेळेला आम्ही, सूर्यप्रकाश पडलेला आहे, सूर्य उगवलेला आहे आणि पूर्वेच्या दिशेने आम्ही चाललेलो आहे. सांगा ना, सावली कुठे पडायला पाहिजे आमची. पश्चिमेला पडायला पाहिजे, बरोबर आहे. पूर्वेच्या दिशेने जर सूर्य उगवलेला आहे आणि अशा वेळेला जर आम्ही चाललेलो आहे, समोर जर सूर्य आहे, सूर्याच्या दिशेने जर आम्ही चाललेलो तर आमची सावली आमच्या विरुद्ध दिशेला अर्थातच पश्चिमेला पडायला पाहिजे. पण त्या ठिकाणी वैश्यपायन जन्मच्या राजाला सांगत असताना असं म्हणतात, जर त्या वेळेला सावली दक्षिणेला पडली असेल तर आपण समजायचा 6 महिन्यावर मृत्यू आहे. फक्त ऐकून घ्या बरं का, अजिबात क्रिया करू नका. कारण आपण साधू, तुम्ही असाल तर तुमच्या चरणी मी नतमस्तक होतो, तुमच्या चरणावर परत परत मी डोके ठेवतो जर तुम्ही साधू असाल तर, बरं का. बरंच काही बोलण्यासारखं आहे असो. आणि मग पुढे सांगितलं, ज्या वेळेला तुम्ही आंघोळ करताय, बरं का, त्यावेळेला जेव्हा तुम्ही आंघोळ करताय त्यावेळेला पाणी घेताय, डोक्यावरून खांद्यावरून पाणी घेताय, सगळं अंग भिजतंय, पण खांदे भिजत नाहीत. समजायचा 3 महिन्यावर आलाय. नदीच्या किनारी गेल्यानंतर नदीच्या पात्रात ज्या वेळेला मी पाहतोय त्यावेळेला आमचा सर्वांग दिसतंय, धड सगळं दिसतंय, पण शिर दिसत नाही प्रतिबिंबामध्ये. समजायचा 1 महिन्यावर आलाय, बरं का. ज्या वेळेला आम्ही आमच्या कानामध्ये बोटं घालतोय, आमचाच नाद आम्हाला ऐकायला येतोय. कानामध्ये बोटं घातल्यानंतर असा सौ आवाज, अर्थात आमचा नाद आम्हाला ऐकायला येतो. ज्या दिवशी यायचा बंद होईल समजायचा 9 दिवसावर आलाय. क्रिया करू नका, फक्त ऐकून घ्या. कारण आपण, बस तेवढं लक्षात ठेवा. ज्या वेळेला आम्ही उन्हामध्ये गेल्यानंतर डोळे चोळतोय आणि चोळलेल्या डोळ्यांमध्ये ज्या वेळेला आम्ही सूर्याकडे पाहतोय त्यावेळेला चक्र चक्र दिसतात. ज्या दिवशी दिसायची बंद होतील समजायचा 7 दिवसावर आलाय, बरं का. आमच्या भोवया ज्या वेळेला आम्ही पाहतोय त्यावेळेला समजायचा 5 दिवसावर आलाय. आणि पुढे सांगितलेले, नासागरीचे आग्रह न देखता नाही म्हणा ते शिथिले रामकृष्ण. ज्या दिवशी आमच्या नाकाचा सेंडा आम्हाला दिसणार नाही ना, त्या दिवशी रामकृष्ण हरी म्हणायला हरकत नाही. हे कोणाची लक्षण आहे? साधूची. आंब्याच्या सीझन मध्ये काही मुलं आंबे पाडत होती. दगड मारता मारता त्याच आंब्याच्या खालून एक साधू चालले होते. त्या मुलांनी मारलेला दगड त्या साधूच्या डोक्याला लागला, रक्त व्हायला लागलं. साधूने आपला रुमाल काढला, त्या ठिकाणी दाबून धरलं. तेवढ्यात मुलांना कळलं की आपण मारलेला दगड साधूला लागलेला आहे. मुलांनी मुद्दामून मारलेला नव्हता, साधूच्या लागावं म्हणून मारलेला नव्हता, चुकून पडलेला, चुकून लागलेला म्हणून सगळी मुलं न पडता साधूच्या जवळ आली, नमस्कार केला. म्हणे बाबा लागला का? ती मुलं जवळ येऊन बघितली साधूने. ती मुलं त्या साधूची विचारपूस करताना पाहतोय तो साधू, बाबा लागला का? जास्त वेदना होतात का? ती मुलं म्हणतात बाबा. आता त्या साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले त्या मुलांकडे पाहता पाहता. आणि मग ती मुलं विचारतात बाबा
तुम्ही रडताय, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, जास्त वेदना होतात काय, जास्त लागलं का? त्यावेळेला त्या साधूचं उत्तर आहे बघा. ते साधू म्हणतात, दादा मुलांनो, अरे माझ्या लागलं म्हणून मी नाही रडत रे, माझ्या वेदना होतात म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही रे. त्या झाडाला तुम्ही दगड मारता तर ते झाड तुम्हाला आंबा देत आहे, फळ देत आहे, पण माझ्या दगड मारून माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाहीये, याचं दुःख मला वाटतं. याला साधू म्हणतात, याला साधू म्हणतात. आणि हीच भक्ती देवाला आवडत असते. सासूला उपवाशी ठेवून पोथ्या वाचणाऱ्या बाया बऱ्याच आहेत, पण त्याला भक्ती म्हणत नाही. सकाळपासून सासरा चहा चहा करतोय, पण ही बाई बोलते पोथ्या वाचून झाल्याशिवाय तुम्हाला चहा मिळणार नाही. अरे तुला देव कळला का? देव कशाला म्हणतात कळलं तुला? चालत्या बोलत्या देवांची सेवा केली जगद्गुरु तुकोबांनी. समाज प्रबोधनाचं काम केलं, समाज घडवायचं काम केलं त्यावेळी, आणि आजही गाथेच्या रूपामध्ये तेच कार्य जगद्गुरु तुकोबांचं चालू आहे. माऊली ज्ञानोबांनी काय कार्य केलं? गरिबाचं शोषण नाही केलं, बहुजन समाजाचं शोषण नाही केलं. गरिबाच्या आपल्या देवाच्या नावात चोरांचा बाजार त्यावेळेला नव्हता आणि केला पण नाही. आज आम्हाला काय पाहायला मिळतंय? देवाच्या नावात चोरांचा बाजार. आमचा अहंकार तोडून पडत नाही. आम्ही ज्ञानी म्हणून मिरवतोय, आम्ही पंडित म्हणून मिरवतोय. तुम्ही ज्ञानी पंडित म्हणून किती जरी मिरवलात, जर अहंकार तुमच्या अंतःकरणामध्ये असेल तर आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी त्याचं काही तुम्हाला मिळणार नाही, काही प्राप्ती होणार नाही, काही प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य मोजावया बैसला मापावी. तुका रे व्यवहारी संसाराच्या, आम्हाला संसार सुटत नाही, संसार सुटत नाही आम्हाला. दुष्काळाच्या वेळेला बाई गेली, घरातली सगळी काही संपत्ती संपली, मुलं गेली. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, ऐशिया दुष्काले पिळा गेली. परवा एखाद्या भाषणातून आम्ही ऐकलं, माऊली बायको गेली म्हणून मांसाहार सुरू केला. त्यांनी 10 वर्ष तो मांसाहार करत नव्हता. अभिमानात सांगतोय, बायको गेली सुरू केला बोलतो सगळा आता. अरे कुठे जगद्गुरु तुकोबा, कुठे संत परंपरा आणि कुठे आपण? आम्हाला निमित्त लागतंय हो, काहीतरी निमित्त लागतंय. आम्ही देवाचं कार्य करताना मौज मजाच करतोय, आमची ऍक्शन चालू असते. आम्ही धर्म कार्य करताना ते धर्माचं कार्य करतोय की त्या ठिकाणी अधर्म करतोय याचा विचार आम्ही कधीच करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक करतोय, पण पिल्याशिवाय नाचता येत नाही. नको त्याप्रमाणे धांगडधिंगा त्या ठिकाणी चालू असतो. माझ्या आई बहिणींनी खाली मान घालायला लावावी अशा प्रकारे त्या ठिकाणी ते गाणी लावले जातात, अशा प्रकारचे गीतं लावली जातात, अशा प्रकारची गाणी लावली जातात ना, त्या गाण्यांवर हे उलटे सुलटे नाचतात. आनंद वाटत असेल कारण त्या महाराजांना आनंद वाटत असेल. गणपतीच्या मूर्तीची ज्या वेळेला आम्ही विसर्जन करतोय, ज्या वेळेला विसर्जनाला जातोय, त्यावेळेला विसर्जनाच्या त्या मिरवणुकीमध्ये लोक पिऊन त्या मिरवणुकीमध्ये सामील होतात, सहभागी होतात. पिऊन त्या गणपती बाप्पाला, त्या मूर्तीला निरोप देत आहेत. नको त्या प्रकारची हळदीला आपण तीच गाणी, नको त्या प्रकारच्या कार्यक्रम असेल त्या ठिकाणी पण तीच गाणी, आणि धार्मिक स्थळी पण तीच गाणी. लोक हसतात आपल्याला, हसतात आपल्याला लोक. आमचा धर्म दुसऱ्या धर्मांनी वाटवलेला नाही रे, आमच्याच लोकांनी वाटवला आहे. ज्या वेळेला आम्ही देवाच्या पुढे नको त्या प्रकारची गाणी लावून नको त्या प्रकारे व्यसन करून नाचतोय ना, त्यावेळेला इतर धर्मातील लोक आमच्या सारख्यांना बोट दाखवून सांगतात, बघा तुमची लोक. इतरांच्या प्रार्थना स्थळांची ना इलाज असतो आम्हाला स्तुती करावी लागते. त्यांच्या प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी कधीच तुम्हाला वेडे वाकडी गाणी ऐकायला भेटणार नाही, डीजे ऐकायला भेटणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या प्रकारचा नको त्या प्रकारचा नाच बघायला भेटणार नाही. आम्ही परमार्थ करताना, धर्माचं कार्य करताना फक्त आमची संधी साधत असतो, बस संधी साधत असतो. कशी मौज मजा करता येईल ना एवढाच फक्त विचार करत असतो.
संसार संसार संसार, आम्हाला संसार शेवटपर्यंत सुटत नाही, शेवटपर्यंत सुटत नाही. सुटायचं कधी? देह मी म्हणून जोपर्यंत आम्ही कार्य करतोय तोपर्यंत आम्हाला सगळं आलं, मान अपमान आला, सुख दुःख आलं, जय पराजय आलं, पाप पुण्य आलं, सगळं आलं. जोपर्यंत मी देह म्हणून कार्य करतो तोपर्यंत. देहातीत होण्यासाठी संतांचं वाङ्मय आहे. विधेय स्थिती निर्माण व्हावी म्हणून संतांचं वाङ्मय आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा काही कमी तुटून पडतात का या देहावर? वासना धामीन पडली गळा घालून वेंटाळी वमी गळा, जीवाला वेळोवेळा भयानक काम, मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मद मत्सर होतेना, भुली पडली. किती आहे त्या? अरे बाहेरच्या एखाद्या भोवऱ्यामध्ये जर एखादा मनुष्य सापडला ना, तर त्याने प्रयत्न केल्यानंतर तो सुटेल रे. पण ह्या भवसागरामध्ये असे काही भोवरे आहेत ना, काही केल्या मनुष्य सुटत नाही. कित्येक वर्ष तपश्चर्या करणारे गेले, वाचा म्हणजे कळेल, आणि आम्हाला सुटत नाही. शतवर्ष वय नेमिलेलं आहे. 25 वर्षापर्यंत तुम्ही ब्रह्मचारी आश्रमाचं पालन करा. लग्न झाल्यानंतर तुम्ही 50 वर्षापर्यंत गृहस्थ आश्रमाचं पालन करा. 50 ते 75 जर वय मिळालं, आयुष्य मिळालं तुम्हाला, तर वानप्रस्थाश्रमाचं पालन करा. घरात राहून वनात राहिल्यासारखं राहा. आणि जर 75च्या पुढचं आयुष्य जर तुम्हाला मिळालं देवाच्या कृपेने, तर संन्यास आश्रमाप्रमाणे राहा. जे मिळेल ते घ्यायचं, खायचं, आनंदात राहायचं, देवाचं नामस्मरण करायचं. टॉपला माझा ना, सुख माझा ना, झाडू माझे ना, अंगणा माझा ना, डगरी माझा ना, माझा माल ना, माझी वय बाजूला ठेवायची. पुढचं आयुष्य मिळालं हे महत्वाचे. आपण काय करतोय आम्ही? आम्हाला वाटतंय रात्रंदिवस पोथ्या वाचत बसतो म्हणजे जाम परमार्थ झाला आमच्याकडून. अरे वाचल्या पाहिजेत ना, आपण आपल्याला ज्ञान व्हावं, कसं जगावं हे कळावं, म्हणून त्याच्यातून मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. पण पोथ्या वाचून तुम्हाला परमार्थ घडतोय हे जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा भ्रम आहे. बघा ना काय अवस्था चालू आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नेईल ओढोने ठाऊके नसता न आहे दोछेता हरिबीना. कधी नेईल ना आपल्याला माहीत पण पडणार नाही. मग गावातले बोलतात, आता आमच्या जवळ बोलून गेला ना, अरे काय मस्त बोलला तो, आणि लगेच असा आमचा विश्वास बसत नाही या गोष्टीवर. तो का तुम्हाला लेटर द्यावं नाही का? 6 महिने आधी तुमची जरा सावली बघा कुठं पडले, ते दशेला पडले का? आपलं म्हणणं फक्त एवढंच आहे, आपण तिथपर्यंत पोहोचणार नाही. कदाचित आपल्याला ते कळणारही नाही. पण आपल्याला फक्त एवढं माहिती आहे की नासागरीचे आग्रह न देखता नयने म्हणा तेची दिने रामकृष्ण हरी. म्हणजे जाताना आपल्याला काय करायचंय? कोण बोल भाकरी बाजून जायचंय? जाताना काय करायचंय आम्हाला? कोणाचं नामस्मरण करायचंय? मागून ऐकायला बायकोचं नाही ना, नवऱ्याचं नाही ना. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे व्यंती कोणते सदा तद्भाव भावितः. भगवंत मार्गदर्शन करत असताना 8व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकामध्ये सांगतात, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करताय, ज्याला जीव लावताय, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे ना, तेच तुम्हाला जर शेवटच्या वेळेला आठवत असेल, आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय तेच जर तुम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असेल, तर तुम्ही काय करा? त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे ज्यावरून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची तो हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. किती साधा आणि सोपं आहे बघा ना. फक्त आम्ही काय करायचंय? शेवटची वेळ, आपल्याला मृत्यू एवढा तर विश्वास आहे ना आपला, प्रत्येकाला जायचा एवढा विश्वास आहे ना. जायचा दिवस आपल्याला माहित नाहीये हे माहित आहे ना, की आपल्याला दिवस माहित नाहीये तो, पण जायचं एवढं बरोबर आहे. मग कुठली वेळ कधी येईल एवढं जर माहिती नसेल तर आम्ही भांडे घासताना सुद्धा काय केलं पाहिजे? कोण बोला मशीन लावली पाहिजे. आम्ही ज्या ठिकाणी असो ना, जे काम आमच्या हातात असेल ना, त्या वेळेला आमच्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात, रिकामा अर्ध घडी राहू नको. काय म्हणतात माऊली? रिकामा अर्ध घडी राहू नको. जरा सुद्धा आपण गप बसायचं नाही, अखंड नामस्मरण. आणि ज्याच्या मुखातून अखंड नामस्मरण चालू आहे ना, त्याला कोणत्याही वेळेला कधी जरी मृत्यू आला तरी त्याची तयारी असते.
बरं का? मोक्ष आणि मृत्यू याच्यामध्ये काय फरक आहे बघा. श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे. म्हणजे सगळं काही झालेलं आहे. सगळे नातेवाईक पोरी तर 2-2 वेळा पाणी पाजून गेल्या, 4 वेळा खाटेवरून उतरवून झालंय बाबा. सगळं काही झालंय. आता त्याला पण माहिती आता आपली कधी पण बेल वाजल, जायला लागेल. सगळ्यांना माहिती आहे की हा कधी पण आटपेल, म्हणून नातेवाईक पण 4-4 वेळा येऊन बघून गेल्या. अशा वेळेला श्वास संपलेले असताना सुद्धा खोटेत पडलेले आजोबा जर बोलत असतील तर तेवढं एक नातवाचं लग्न बघितलं असतं तर बरं झालं असतं. याला मृत्यू म्हणतात. काय म्हणतात याला? मृत्यू. पण श्वास बाकी असताना सुद्धा कधीही कोणत्याही वेळेला जेव्हा येईल तेव्हा आम्ही भगवंत यायला तयार आहोत अशी स्थिती ज्या वेळेला निर्माण होते ना त्याला मोक्ष म्हणतात. आणि अशी स्थिती निर्माण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर पुढे जगद्गुरु तुकोबा आपल्याला ओळख करून देतात. न राये दुच्छिता हरिविन. अशी स्थिती निर्माण करून घ्यायची असेल तर अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. दलिता कांडिता तुझं गाई अनंता. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे. त्याला काय म्हणतात माहितीये? जीवनमुक्त. आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं असतंय. आत्मा असताना जो देह परमार्थ करतोय, भक्ती करतोय, देवाचं स्तवन करतोय, देवाचं नामस्मरण करतोय आणि कुठल्याही प्रकारची आसक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही, उदासीनता निर्माण झालेली आहे, त्याला म्हणतात जीवनमुक्त. अशा जीवनमुक्त स्थितीमध्ये असलेल्या माणसाचा आत्मा गेल्यानंतर देहाच्या चिंधड्या झाल्या, कोल्या पक्ष्यांनी प्राण्यांनी खाल्लं काय आणि रानावनात पडलं काय, त्या देहाचा आत्मा गेल्यानंतर काय झालं हे महत्वाचं नाहीये. त्याची ओळख करून देताना संत म्हणतात जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. गीतेच्या भाषेत त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा पुढे आपल्याला ओळख करून देतात. कठीण हे दुःख यम जाचतील. किती दुःख आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे की एकदा माणूस गेला की त्याला यमलोकापर्यंत जायला 1 वर्ष लागतो. किती? 1 वर्ष लागतो. आपण जे पिंड पाडतोय की नाही ते शास्त्राप्रमाणे प्रत्येक दिवशी एक पिंड पाडत असतंय. पण आपण काय करतो 10व्या दिवशी डायरेक्ट 10 पिंड पाडतो. कारण का? तेही चालतंय, तसंही चालतंय बरं का. आणि मग पुढे 11वा 13वा ज्याप्रमाणे असेल प्रत्येकाच्या